दादा खेंडकर माझ्याच आम्ही 96 कुळे मराठा, तोही 96 कुळे मराठा आहे. मराठ्यामध्ये पहिल्यांदाच असली अवलाद जन्माला. बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा अक्काचा अक्का, वाल्मिक कराडपेक्षाही मोठा अक्का जर म्हणलं तर तो फक्त दादा खेंडकर. एवढंच नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला फोटो दाखवतो. त्यांनी स्वतःच्या सख्या भावाचं सुद्धा मर्डर करण्याचं काम चालवलं होतं. धनुभाऊचा सुद्धा सपोर्ट घेतला त्यांनी. धनुभाऊचा सपोर्ट घेऊन त्याच्या भावावरची तडीपारी त्यांनी केली. त्याच्या भावाला मारहाण त्यांनी केली, सख्या भावाला. मी पण इरिटेट होतोय. मी त्रास सहन केला 7 वर्ष. मला सुद्धा त्याचा असा राग येतो. तुम्ही चॅनलवर दाखव, बघू द्या महाराष्ट्राने. त्रासच ज्या वेळेला माणसाला असा होतो त्यावेळेला संतोष देशमुख नाही, त्याच्यापेक्षा 10 पट मर्डर होऊ शकतो एखाद्याचा. एवढा त्रास कसे लोक सहन करणार? संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर विरोधात त्यांच्याच गावातील परमेश्वर सातपुते, जे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत, त्यांनी व्यक्त केलेला हा संताप. दादा खिंडकर हे बेलवाडी, बाभुळवाडी, बेडूकवाडी या ग्रामपंचायतीचे सरपंचपती आहेत. त्यांचा ओंकार सातपुते नामक व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर परमेश्वर सातपुतेंच्या गाडीची तोडफोड केल्याचाही व्हिडिओ आला. अनेक गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचंही समोर आलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या दादा खिंडकरांनी कधी अमरसिंह पंडित, कधी योगेश क्षीरसागर, तर कधी धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांनी काम केल्याचंही बोललं जातंय. शिवाय त्यांच्या डोक्यावर मुंडे आणि पंडितांचा हात होता. त्यातूनच त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले नाहीत. सख्या भावालाही दादा खिंडकरने सोडलं नाही, इतकी त्या खिंडकरची गावात दहशत होती, असा आरोपही केला जातोय. जेव्हापासून दादा खेंडकरने सुरुवात केली तेव्हापासून तिन्ही गावातील लोक दहशतीखाली आहेत. एकही व्यक्ती त्याच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी येत नाही. अक्षरशः पीआयने जरी म्हणलं, एसपीने जरी म्हणलं फिर्याद द्या, तरी लोकांना वाटतं आपण जर फिर्याद दिलं आपल्या विरोधात हा खोटा गुन्हा दाखल करतो आणि निष्फळ काहीच होत नाही आणि परत याला कोर्टातून अटकपूर्व जामीन होती. म्हणून दादा खिंडकरच्या विरोधात साधा गुन्हा FIR करण्यासाठी सुद्धा कोणी धजवत नव्हतं. आज जर पोलीस प्रशासनाने आवाहन केलं तर त्यांनी जे गुन्हे केलेत आतापर्यंत 100 गुन्हे केले, 100वरती फिर्याद, त्याच्यावर 4 दिवसात, तुमच्या 2 दिवसात 48 घंट्यात 100 गुन्हे दादा खेंडकरवरती आणि त्याच्या टोळीवरती दाखल होतील. त्याचा ओंकार सातपुते हा एकच व्हिडिओ आपण बघितला. माझ्या घरावर हल्ला केल्याचा, अशा पद्धतीचे मारहाण करायचे आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि व्हिडिओ सोशल मीडियात टाकून द्यायचा आणि दहशत दाखवायची की आम्ही किती गुंड आहेत, आमच्या जर नादीला लागला तर आम्ही त्याच्यासारखी तुमची गत करणार. ह्या पद्धतीचे कारनामे दादा खेंडकर आणि त्याच्या टोळीने केलेलं आहे. एवढंच नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला फोटो दाखवतो. त्यांनी स्वतःच्या सख्या भावाचं सुद्धा मर्डर करण्याचं काम चालवलं होतं, परंतु तो सुद्धा त्याच्यातून वाचला. हाफ मर्डर त्याचा सुद्धा, त्याने एवढं धारदार शास्त्राने त्याला मारलंय. ते पण फोटो मला वाटतं जाधव साहेबांकडे, तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांकडे आहे. ओंकार सातपुतेला सुद्धा तशाच पद्धतीचे त्यांनी वार केले. असे अनेक लोकांना तिन्ही गावातील त्यांनी मारहाण केलेली आहे. मी याच्यामधनं एकच मागणी करतो की बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा अक्काचा अक्का, वाल्मिक कराडपेक्षाही मोठा अक्का जर म्हणलं तर तो फक्त दादा खिंडकर आणि त्याची टोळी आहे. म्हणून अशा टोळीला पोलीस प्रशासनाने, गृहमंत्र्याने, मुख्यमंत्र्याने कायद्याचा धाक दाखविला पाहिजे. त्याला जर सपोर्ट नसता केला तर दादा खिंडकर मागच जेलमध्ये सडत राहिला असता, आजपर्यंत सुटलाच नसता. एवढंच काय, धनुभाऊचा सुद्धा सपोर्ट घेतला त्यांनी. धनुभाऊचा सपोर्ट घेऊन त्याच्या भावावरची तडीपारी त्यांनी केली. त्याच्या भावाला मारहाण त्यांनी केली, सख्या भावाला. त्याचा सुद्धा सपोर्ट घेतला ना. मग हे लोक सत्तेच्या माझापायी, सत्तेचा दुरुपयोग किती सामान्य लोकांचा वाटोळ करण्यासाठी, ज्या सामान्य जनतेच्या पुढी निवडणुकीमध्ये लोटांगण घालतात, हात जोडतात, पाया पडतात, त्या सामान्य जनतेला जर कोणी छळत असेल, कोणी त्यांच्या गुन्हा दहशत करीत असेल, गुंडागर्दी करत असेल, त्यांच्या जीवाला धोका पोहोचित असेल, इजा पोहोचित असेल, तर त्या लोकांना आवर घालण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करत नाही. अशा व्यक्तीचा मी धिक्कार करतो. मग तो कितीही कोणत्याही पक्षाचा असो, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, तशा राजकीय व्यक्तीला लोकांनी सुद्धा सामान्याने जोडे मारले पाहिजे. आणि पहिल्यांदा पोलीस प्रशासनाने सुद्धा जर तशाचा कोणी हक्क असेल, त्याला पहिल्यांदा त्यांच्या डायरीवर नोंद आहे की ह्या व्यक्तीसाठी विचारा त्या भुतेकरला, तुम्हाला कोणाचे फोन आले होते दादा खिंडकरला वाचवायला. एपीआय भुतेकरने त्यावेळेस 10 लाख रुपयाची खंडणी घेतली. 10 लाख रुपये घेऊन त्याला वाचवलं त्याच्या प्रेशर खाली. त्याच्यानंतर भुतेकरच्या नंतर त्या ठिकाणी भारती नावाचा एपीआय आला. तो आता जालन्याला बदलून गेला. मागच्या निवडणुकीमध्ये एपीआय भारतीला अमरसिंह पंडितनी सांगितलं की माझा कार्यकर्ता आहे, त्याला भूत मोकळं सोडून दे. त्यांनी फक्त होमगार्ड ठेवले बूथवर. दादा खेंडकरने आमचा लोकप्रतिनिधी, आमचा पोलिंग एजंट सुद्धा बेलवाडीच्या बूथवर बसू दिला नाही. फक्त ह्याच वेळेला रेल मतदान करून घेतलं. संदीप भैया स्वतः आमदार केला, तो अजित पवार गटात गेलेला होता.
धनंजय मुंडेच्या गटात हा दादा खिंडकर होता कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला, आणि त्याला इथून पाठीमागं वाचवण्याचं काम अमरसिंह पंडितने जेवढं केलं, तसाच हा बिगर मिशाचा भागवत तावरे, लबाड पत्रकार, की हरामखोरांनी खंडणीचे पैसे, दरोड्याचे पैसे, सगळ्या पद्धतीचे पैसे दादा खिंडकर तो सहभागी आहे. भागवत तावरे पण तेवढाच आरोपी आहे, कारण त्यांनी हे सगळ्या गोष्टी घडविल्या आणि त्याला प्रमोट केले. तर परमेश्वर सातपुते यांनी सांगितल्याप्रमाणे दादा खिंडकर हा वाल्मिक कराडपेक्षा मोठा आका असून मोठी दहशत त्याची आहे असा आरोप होता. दादा खिंडकरला पोलिसांनी अटक केली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र धनंजय देशमुख यांच्यासोबत संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी 2 महिने जो व्यक्ती सावलीप्रमाणे फिरला तोच व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे या प्रकरणाची आता चर्चा होते. या प्रकरणाविषयी दादा खिंडकर यांच्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.